तर मला तर नारळ फोडायला दिलता, पण मी तर त्याचा तुकडाच पाडलंय. तर रामकृष्ण हरी मंडळी, दररोज 8ला जरी उठवलं तरी 5 मिनिटं अजून म्हणून 9ला उठणार मी. आज मनाने 4:30ला उठून 5 वाजता रेडी होतो. आणि ते का तर आज पवनपुत्र हनुमान म्हणजेच आपल्या बजरंग बलीचा जन्मदिवस आहे म्हणून. मग आपण पण पाट मंदिरात जायला पाहिजेच म्हणून पाट लवकर उठलो आणि मग त्याल नारळ आणि खारीक खोबरं घेऊन थेट मंदिरात गेलो. तर मंदिरात हनुमान जन्मानिमित्त आधीच भजन सुरू होतं आणि मग थोड्या वेळ भजनात बसलो आणि जसा आरतीचा टाइम आला तसा आपल्याला हा मान लाभला. आणि आरतीच्या टायमाला जेव्हा माझं लक्ष प्रभूच्या स्वरूपावर गेलं तेव्हा माझ्या मनातून हेच शब्द बाहेर आलं. कंचन बरन बिराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित कैसा, हात वज्रवर ध्वजा बिराजे, कांदे मूज जने उसाजे. आरतीचा कार्यक्रम पूर्ण झाल्यावरती भजनाचा तर कार्यक्रम संपला, पण तो भजनाचा कार्यक्रम माझ्या मनात एक खंत देऊन गेला. आणि ती खंत अशी होती की हनुमान जन्माच्या कार्यक्रमात तरुणांची संख्या बोटा मोजणे इतकी पण नव्हती. आणि ह्या पिढीनंतर हनुमान जन्म साजरा करायची जिम्मेदारी आपलीच. तर या वर्षी हनुमान जन्माला मंदिरात कोण कोण गेलतं आणि पुढच्या वर्षी आवर्जून कोण